रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 28 एप्रिलला हाय व्होल्टेज सभा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। एकाच दिवशी रत्नागिरी शहरामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरेंची सभा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे जी आहे ती जाहीर सभा घेणार आहे। याच शिर्के हायस्कूलच्या मैदानावरती ही जाहीर सभा होणार आहे। या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मात्र या संदर्भातली पुष्टी अजूनही झालेली नाहीये। मात्र सूत्रांकडून समजतं आहे की या सभेला नारायण राणे आणि राज ठाकरे यांचे राजकारणाव्यतिरिक्त जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते जोपासण्यासाठी कदाचित राज ठाकरे जे आहेत ते या सभेला हजेरी लावू शकतात। मात्र राज ठाकरेंशिवाय या ठिकाणी मनसेचे दिग्गज नेते जे आहेत ते या ठिकाणी मैदानात उतरण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर 28 एप्रिलला उद्धव ठाकरे यांची सुद्धा विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये सभा असणार आहे। संध्याकाळी 6:30 वाजता साळवी स्टॉप येथील जलतरण तलाव इथं उद्धव ठाकरेंची जाहीर सभा असणार आहे। त्यामुळे एकाच दिवशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 2 हाय व्होल्टेज सभा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळे सध्या प्रचाराचं रणशिंग जे आहे ते या ठिकाणी फुंकलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे 28 तारखेची उत्सुकता सर्व जे मतदार आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांना लागून राहिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।